अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. काल सांगितल्याप्रमाणे आज पुढे प्रवचन 6 स्वभावे वाटे येता. याच्यावर परमपूज्य श्री दादा लिहितात, स्वभावे वाटे येता जरी वरपडा झाला अवचिता तरी सकामही परी मागवता निघो विसरे. सद्गुरू भगवान श्री माऊलींनी कृपायोगाच्या अभ्यासासाठी स्थान कसे असावे हे सांगताना आधी त्या स्थानाची लक्षणे सांगितलेली आहेत. त्यानंतर त्या स्थानाची एक एक वैशिष्ट्ये सांगताना त्या स्थानी एखादा पाखंडी मनुष्य जर आला तर त्याला कशी अनुभूती येईल ते सुरुवातीला सांगितले. आणि आता प्रस्तुत ओळीमध्ये एखादे सकाम मनुष्य जर त्या स्थानी आला तर त्याला काय अनुभव येईल हे ते सांगत आहेत. श्री माऊलींची निरूपण हातोटी. येथे कुणाला एखाद्या वेळी असा प्रश्न पडेल की श्री माऊली इतके खोलात जाऊन हे सर्व का सांगत आहेत, तर श्री माऊलींचा स्वभावच कनवाळू आहे. त्यांना आपल्या लेकरांची अत्यंत काळजी आहे. त्यामुळे आपल्या लेकरांना जोपर्यंत अभ्यासाची गृहीतके समजत नाहीत तोपर्यंत ती त्यांना नाना प्रकारांनी समजावून सांगणे हे ते त्यांचे कर्तव्य समजतात. शिवाय त्यांच्यासमोर जे श्रोते श्रवणाला बसलेले आहेत ते वेगवेगळ्या अधिकारांचे आहेत. त्यांच्यात सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांसारख्या सर्वश्रेष्ठ अधिकाऱ्यांपासून अगदी खालच्या अतिमंद अधिकाऱ्यापर्यंत सर्व प्रकारचे श्रोते आहेत. जी माऊलींना जोपर्यंत असे वाटत नाही की यातल्या अतिमंद अधिकाऱ्यांनाही सांगितलेले समजत आहे तोपर्यंत ते समजावून सांगत असतात. त्यांना जेव्हा असे वाटते की या विषयावर सांगणे आता पुरे झाले किंवा या विषयावर जेवढे सांगायला हवे होते तेवढे सांगितले, आता तरी हा विषय सर्वांना समजावा, तेव्हा हे असो असे म्हणून तो एखादा निर्णायक दृष्टांत देतात आणि विषय संपवतात. किंवा तो विषय नंतर पुढे कुठे जर सविस्तरपणे सांगायचा असेल तर त्याची थोडक्यात प्रस्तावना करून आणि त्या संदर्भात गरजेपुरतेच सांगून तो विषय पुढे येणार असल्याचे किंवा तो विचार मागेच चालू झाल्याचे ते खुळीने सूचित करतात. ही त्यांची निरूपणाची विशिष्ट हातोडीच आहे. पण अभ्यास योगासंदर्भातील विशेष स्थानाचा विचार संबंध श्री ज्ञानेश्वरीत केवळ येथेच आलेला आहे, या 6व्या अध्यायातच आलेला आहे आणि तो इतरत्र कोठे येणारही नाही. म्हणून येथे तो विषय ते एवढ्या विस्ताराने सांगत आहेत. शास्त्रांचा असा नियमच आहे की एखाद्या विषयाची व्याख्या करताना त्याच्या सर्व अंगांची कल्पना करून व्याख्या मांडावी लागते. त्या व्याख्येत संबंधित विषयाच्या विचारातील एखादे अंग जरी सुटले तरी ती व्याख्या परिपूर्ण म्हटली जात नाही. अशा वेळी समोर जे बालबुद्धीचे श्रोते असतात त्यांना त्या विषयाचे आकलन नीट होत नाही. या संदर्भात परमपूज्य सद्गुरू श्री मामा एक गमतीशीर हकीकत सांगत असत. व्याख्या परिपूर्ण असावी. एकदा एक शिक्षक वर्गात मुलांना पदार्थ विज्ञान शिकवत होते. त्यांना पारदर्शक आणि अपारदर्शक पदार्थ कसे असतात या संदर्भात मुलांना व्याख्या सांगून शिकवायचे होते. त्यामुळे ते मुलांना म्हणाले, पारदर्शक पदार्थ कोणते, तर त्यातून आरपार दिसते त्या पदार्थांना पारदर्शक असे म्हणायचे. असे स्पष्ट करून मग त्यांनी एका मुलाला पारदर्शक पदार्थाचे एखादे उदाहरण द्यायला सांगितले. त्यावर तो मुलगा म्हणाला, अगदी सोपे आहे गुरुजी, खिडकीतून सगळ्या आरपार दिसते. आता त्या मुलाचे उत्तर चूक म्हणावे का, तर नाही, ते उत्तर बरोबरच आहे, पण त्याला गुरुजींनी शिकवलेली पारदर्शक पदार्थाची व्याख्या चूक आहे, ती परिपूर्ण नाही, अपुरी आहे. म्हणून व्याख्येत एखाद्या पदार्थाची किंवा विषयाची सर्व अंगे जोपर्यंत अंतर्भूत होत नाहीत त्यांचाही विचार केला जात नाही तोपर्यंत ती व्याख्या परिपूर्ण ठरत नाही. यासाठी की माऊली येथे स्थानासंबंधी एवढे सविस्तर सांगत आहेत. आता प्रस्तुत ओळीत ते सांगतायत की स्वभावे वाटे येता जरी वरपडा झाला अवचिता तरी सकामही परी मागवता निरो विसरे.
त्यांनी येथे सकामाची अनुभूती व्यक्त केलेली आहे. सकाम कोणाला म्हणावे तर ज्याच्या मनात काहीतरी इच्छा अपेक्षा आहे त्याला सकाम म्हणावे. अशा सकाम व्यक्तीचेही दोन प्रकार असतात. काही जणांच्या अंतःकरणात सद्वासना असतात तर काहींच्या अंतःकरणात असद्भावना असतात. अशा दोघांनाही सकामच म्हणतात. तमोगुण आणि रजोगुणांच्या आधाराने ज्या वासना उद्भवतात त्यांना असद्वासना म्हणायचे आणि सत्पुरुषांच्या सहाय्याने ज्या वासना उद्भवतात त्यांना सद्वासना म्हणायचे. याप्रमाणे वासनानुसार सकामांचे दोन प्रकार होतात. दोन्ही प्रकारच्या सकामांना काहीतरी प्राप्त करून घेण्याची इच्छा असते. सिद्ध शक्तीची पद्धत. वास्तविक पाहता संत सत्पुरुषांच्या स्थानावर जे निष्काम असतात त्यांना ताबडतोब पारमार्थिक अनुभूती मिळते. कारण परमार्थचा असा अलिखित नियमच आहे कि परमार्थ की यह है रीति, इसको पहले सीख. बिन मांगे मिले मोती, मांगे न मिले भीक. जे निष्काम असतात, ज्यांना लौकिकातील काही इच्छा नसते, त्यांना परमार्थ आपोआपच मिळत राहतो. पण जे एखादी प्रापंचिक इच्छा धरून सिद्धस्थानी आलेले असतात त्यांची ती इच्छा जरी पूर्ण होते तरी त्यांना परमार्थ मात्र मिळत नाही. अशा त्यांची ती इच्छा जरी पूर्ण होते तरी त्यांना परमार्थ मात्र मिळत नाही. अशा या दोन्ही प्रकारच्या व्यक्तींना म्हणजे परमार्थातील व प्रपंचातील सकाम लोकांना हे सिद्धस्थान आकर्षित करीत असते. त्या स्थानावर राहायची थांबायची त्या दोघांनाही इच्छा होते. त्या स्थानातील सिद्धशक्ती भगवती त्यांच्या मनातील इच्छांप्रमाणे त्यांना पूर्ततेचे भोगही देते. अशा इच्छांची पूर्ती करण्याची तिची विशिष्ट पद्धत असते. ती शक्ती अस्वासनेचा रोग करते. समजा एखाद्याला एखाद्या पवित्र स्थानी सिद्धस्थानी गेल्यावर असे वाटते की येथे शांत वाटते आहे, जरा बसावे. पण दुसऱ्याच क्षणी जर त्याच्या मनात असा विचार आला की इथे इतकी शांतता आहे तर आपल्या मित्रमंडळींना येथे येऊन यावे आणि पत्ते कुटावेत, तर ती शक्ती त्याच्या मनात उद्भवणाऱ्या त्या असद्वासनेचा रोध करते. त्यामुळे त्या स्थानातील शक्तीचा प्रभाव त्याच्या मनावर पडतो आणि तोच पुन्हा असा सद्विचार करू लागतो की त्यापेक्षा येथे येणाऱ्या लोकांसाठी आपण एखादी पाणपोई सुरू करावी, म्हणजे येणाऱ्याची पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय तरी होईल. अशी सद्वासनाही त्यांच्या मनात ती शक्तीच निर्माण करते आणि शिवाय अशा वासनेचा ती रोध करीत नाही तर भोग करते. त्या सिद्धस्थानाला योग्य ठरतील अशाच गोष्टी ती शक्ती करून घेत असते. बनेश्वर मंदिराचे हकीकत. पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर जवळच्या बनेश्वर मंदिराची हकीकत या संदर्भात फारच बोधक आहे. फार पूर्वी पेशवाईंच्या सुरुवातीच्या काळात तेथे एक विशाल तळे होते. एकदा पेशवे आणि त्यांचे काही साथीदार तेथून जात असताना पेशव्यांचा घोडा तेथे अडला. घोडा येथे कशामुळे अडला हे पेशव्यांना कळेना, पण त्यांना असे मात्र वाटले की हे स्थान फार रम्य आहे. या स्थानी काहीतरी दैवी सामर्थ्य असले पाहिजे, चित्ताला आकर्षित करून घेणारे काहीतरी असले पाहिजे. म्हणून त्यांनी आपल्या बुवा नावाच्या एका निष्ठावान सेवकाला तेथे राहण्यास सांगितले. पुढे त्या स्थानी नेमके काय आहे त्याचा तपास जेव्हा करवला तेव्हा बुवांच्या असे लक्षात आले की त्या तळ्यात पाण्याच्या मध्यभागी एक शिवलिंग आहे. त्या शिवलिंगाभोवती आणखी 4 लहान शिवलिंगे आहेत आणि त्या शिवलिंगाखालून अखंड जलप्रवाह सुरू आहे. त्यानंतर बुवांनी त्या शिवलिंगाचा भाग तसाच राखून पाण्याच्या बाकीच्या वाटा बुजवल्या, झरे वळवले व तेथे भव्य मंदिर बांधून काढले. म्हणून बनेश्वरला आतमध्ये 5 स्वयंभू शिवलिंगे आहेत. अशा प्रकारे पेशव्यांना त्या बनेश्वर स्थानातील सिद्धशक्तीने अडवले आणि त्यांच्या मनात सद्वासना निर्माण करून त्या सद्वासनेचा भोगही करविला. निर्माण करविलेल्या इच्छेला प्रोत्साहन देऊन त्या ठिकाणी मंदिरेही बांधून घेतली. 2 सकामामधील भेद. या प्रकारे जी प्रापंचिक सकाम असतो त्यालाही ते सिद्धस्थान ओढून घेत असते. आपल्याला येथे बरे वाटते आहे असे वाटून तो तेथे थांबतो
आपल्याला घरी परत जायला पाहिजे हेही तो काही काळ विसरतो. पण ते विसरणे तत्कालीन व त्याच्या पेक्षाही असते. जो परमार्थातील सकाम म्हणजे प्रपंचातील निष्काम असतो त्याच्यावर मात्र त्या स्थानाचा प्रभाव दीर्घकाळ टिकून राहतो. तो सगळे सोडून तेथेच राहूही शकतो. पण जो प्रापंचिक सकाम असतो त्याची वासना त्याला परत प्रपंचात ओढते. म्हणूनच श्री माऊलींनी येथे तरी सकामही परी मागवता निघो विसरे असे म्हटलेले आहे. प्रापंचिक सकाम माणूस सर्व विषय तेवढ्या वेळापुरते विसरतो. त्या स्थानातून बाहेर पडतात ते विषय त्याला परत शिकतात. पारमार्थिक सकाम मात्र तेथे खिळून राहतो. प्रापंचिक विषय त्याला तेथे स्पर्शही करीत नाहीत. एवढे त्या सिद्धस्थानाचे महात्म्य असते. स्वभावे वाटे येता जरी वरपडा जाहला अवचिता तरी सकामही परी मागवता निघो विसरे. दोन्ही प्रकारच्या सकामाची अशी अनुभूती श्री माऊलींनी येथे सांगितलेली आहे. सकाम अवचित जरी अशा सिद्धस्थानी त्याच्या स्वभावानुसार आला तरी काय होते हे त्यांनी येथे मार्मिकपणे सांगितले आहे. स्वभावे वाटे येता येथे स्वभाव कशाला म्हणायचे हेही आपण समजून घेतले पाहिजे. श्री भगवंतांनीच 18व्या अध्यायात स्वभावाची व्याख्या केलेली आहे. स्वभाव हा 2 प्रकारचा असू शकतो. एक प्रकृतीच्या आश्रमाने असलेला भाव स्वभाव आणि दुसरा परमात्म्याच्या आश्रयाने असलेला भाव स्वभाव. या संदर्भात श्रीमद भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायातील 60वा श्लोक असा आहे की स्वभाव जेन कौंतेय निबद्ध जेन कर्मणा कर्तुनेच्छा संमोहात करिष्यस्त वशोपितात. भगवद्गीतेतला हा श्लोक, हे कुंतीपुत्रा, जे कर्म तू मोहामुळे करू इच्छित नाहीस तेही तू आपल्या पुरकृत स्वभावाने बद्ध असल्याने पराधीन होऊ करशील. नुसता आग्रहच उरेल. या श्लोकावरील टीकेत श्री माऊलींनी स्वभावाचे वैशिष्ट्य असे सांगितले आहे की पै पूर्वे वाहता पाणी पवीजे पश्चिमेचे पाणी तरी आग्रहची उरेते आणि आपुल्या लेखा. पाण्याला प्रवाह पूर्वेकडे वाहत असताना आपण जर पश्चिमेच्या दिशेने आग्रहाने पोहणे सुरू केले तर शेवटी आपल्या लेखी केवळ तो आग्रहच उरेल. तो पाणी प्रवाह आपल्याला शेवटी त्याच्या ओघानेच वाहत नाही. येथे श्री भगवंत पार्थाला समजावून सांगतात की पार्था, तू क्षत्रिय आहेस त्यामुळे मी लढणार नाही असे तुझे म्हणणे तुझ्या स्वभावाविरुद्ध आहे. पार्थाच्या लढण्यास नकार देणे हे त्याच्या स्वभावाच्या विरुद्ध कसे आहे ते समजावून सांगताना श्री भगवंत म्हणतात की समजा आपण एखाद्या नदीच्या किनाऱ्यावर आलो आणि आपल्याला असे दिसले की या नदीचा प्रवाह पूर्व दिशेने वाहतो आहे. अशा वेळी आपण पाण्यात उतरलो आणि जबरदस्तीने जर उलट्या म्हणजे पश्चिमेच्या दिशेने पोहायला लागलो तर काय होईल? आपण थकून जाऊ. आपल्याला त्या विरुद्ध दिशेने पोहण्याचा त्रास होईल आणि मग आपले बळ संपताच ते पाणी आपल्याला पूर्वेच्या म्हणजे प्रवाहाच्या दिशेनेच पोहायला लावेल. त्याच्या स्वाभाविक ओघालाच लावेल. म्हणून आपला जो स्वभाव असतो त्याच्याच अनुषंगाने आपण शेवटी वागत असतो. प्रकृतीजन्य संस्कार. श्री माऊलींनी या संदर्भात आणखी एक दृष्टांत दिलेला आहे. का साळीचा कण म्हणे मी नुगवे साळीपणे तरी आहे आन करणे स्वभावासी. समजा साळीच्या तांदळाच्या एखाद्या दाण्याने कणाने जर असा विचार केला की सगळेच कण तांदूळ म्हणून उगवतात, आपण गहू म्हणून उगवावे तर त्याला गहू म्हणून उगवता येईल काय? त्याला तसे करताच येणार नाही. कारण मुळातच तो तांदूळ आहे. तेव्हा त्याच्यापासून स्वभावता तांदूळच उगवेल. नैसर्गिक स्वभाव विरुद्ध असे शक्य होत नसते. म्हणूनच श्री भगवंतही पार्थाला असे सांगतात की तैसा शास्त्र संस्कार सिद्ध प्रकृती घडी रासी प्रबुद्धा आता नुठी म्हणसी हा धंदा परी उठवीसीची तू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. उद्या पुढचा भाग बघूया. मोदी येत नाही का बरं? कारण सगळ्या 5-6 ठिकाणी राज्यात काँग्रेस चालू.
हे बघा काका, हे जे झाडू आहे ना दांडेवाले, मोठे मोठे दांडे आहेत त्याला. हे बघा, हे बघा. पण 17 फूटवाला आहे का? हम्म. 17 फूटवाला आहे का? पाहतेच बघतो हाईट किती त्याची.